तर CSTPS कॉलनी ऊर्जानगर चंद्रपूरमधलं एकंदरीत रुटीन कसं राहते ते तुम्हाला दाखवतो। सकाळी सकाळी काय करायचं, तर हा जो ऑटो दिसून राहिला तो आहे दूधवाल्या काकांचा ऑटो। तर येतं जाऊन पहिले आपण दूध घेऊन घ्यायचं, म्हणजे तुम्हाला किती पाहिजे तेवढं, अर्धा लिटर 1 लिटर। पहा काकाजी आता पैसे मोजून खिशामध्ये ठेवतील, कारण तेवढं लोक त्याच्याकडून दूध घेऊन जाते नाही का। त्यानंतर हे जे टंकी दिसून राहिली ते आहे पाण्याची टंकी, ते पुऱ्या कॉलनीला पाणी पुरवते। म्हणजे अशा 3 टंक्या आहे, त्यामधून सगळ्या कॉलनीला पाणी पुरवठा केला जाते। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असन का हे उंबराचं झाड मी तुम्हाला काहून दाखवून राहिलो, तर राजे हो हे उंबराचं झाड लावलं आहे मी ना। तर इयत्ता 5वी पर्यंत आम्ही याच बिल्डिंगमध्ये राहायचो F50। तर लहान असताना काहीतरी चांगलं काम करावं म्हणून मी हे उंबराचं झाड लावलं होतं ना, आता त्याची उंबरं पडून राहिले असे हे लोक म्हणते। तर आता आपण आंघोळ बिंगोळ करून चाललो हनुमानजीच्या दर्शनासाठी। हे जंगलामधलं जे तुम्हाला दिसून राहिलं काहीतरी शेड टाकलेलं ते आहे हनुमानजीचं मंदिर। पहिली इथं फक्त मंदिर होतं, पण आता नंतर हळूहळू त्यानं थोडंसं म्हणजे बसाली बिसाली केलं आहे, पुरा शेड बीट टाकून कार्यक्रम ओके केला आहे, कारण डेव्हलपमेंट होत गेली तशी हळूहळू। पहिले फक्त एक छोटंसं मंदिर होतं, बाकी काहीच नाही, पुरं जंगल होतं इथं। तर इथं तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी मस्त यानं शेड बीड इथं टाकलेलं आहे। आणि हनुमान जयंतीला म्हणा किंवा मग शनिवारी म्हणा इथं बऱ्यापैकी भक्त मंडळी पाया पडण्यासाठी हनुमानजीच्या येत असते। आता जे लोक समजा कॉलनीमधून रिटायर होऊन आपापल्या गावाला गेले असतील त्यानं कमेंट करून सांगा का तुम्ही या हनुमान मंदिरामध्ये दर शनिवारी येत होता का, किंवा कधी कधी येत होता। भाऊ हनुमान जयंतीचा महाप्रसाद खायला तर तू आलाच असशील भाऊ, 100% खात्री आहे मला। तर आता आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये आलो आहोत। हे ऊर्जानगर कॉलनीमधलं मारुतीचं मंदिर आहे आणि दर हनुमान जयंतीला इथे मोठा कार्यक्रम होत असतो, कीर्तन वगैरे असतं, त्यानंतर महाप्रसाद असतो आणि त्या महाप्रसादाच्या दिवशी संपूर्ण कॉलनी इथे येते। तर हा माझा भाचा अथर्व हा सुद्धा आलेला आहे माझ्यासोबत मारुतीच्या पाया पडण्यासाठी, कारण त्याला सुद्धा देवाचं वेड आहे आणि जय बजरंगबली म्हणतो तो। जय बजरंगबली, जय बजरंगबली। हे इकडे सगळं जंगल आहे आणि या जंगलामध्ये देखील आम्ही जात होतो, परंतु आता जेव्हापासून इकडे वाघ दिसायला लागला आहेत तेव्हापासून इकडे जाणं बंद केले। गुराढोरांसाठी इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बघू शकता कारण ऊन खूप तपतंय, तर इकडे जेव्हा गुराढोर येतात तेव्हा इथे त्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी असावं म्हणून ती व्यवस्था करण्यात आली आहे। असा हा हनुमान मंदिराचा परिसर। तर हनुमान मंदिरानंतर आपण आलेलो आहोत महादेव मंदिरामध्ये। पहिले इथं सुद्धा फक्त महादेवाची पिंड होती, आजूबाजूला काहीच नव्हतं। त्यानंतर हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलं, महादेवाचे भक्त येत गेले, वर्गणी जमा करत गेले आणि नंतर त्यानं हे इथं मस्त हा परिसर डेव्हलप केला आहे। साफसफाई तर केलीच आहे, परंतु एक छानसं सुंदर असं मंदिर देखील तिथे बांधलेलं आहे। आता जर या मंदिरामध्ये तुम्हाला कोणी दिसत नसन तरी श्रावण महिन्यामध्ये म्हणा नाही तर मग महाशिवरात्रीला म्हणा पुरा पॅक राहते भाऊ मंदिर, म्हणजे लाईनीने लागून लोक दर्शन घेते महादेवाचं आणि दर सोमवारी इथं मोठी आरती होते। तर हे जे काही तुम्हाला भग्न अवस्थेत पडलेले क्वार्टर दिसून राहिले तर इथं पहिले लोकवस्ती होती चांगली दाट, हा पण परिसर गजबजलेला होता आमच्या लहानपणी, परंतु आता इथं सध्या कोणीच राहत नाही कारण त्यांनी बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं आहे। तर हा आहे पर्यावरण चौक। पर्यावरण चौक म्हणजे ऊर्जानगरामधला बहुतच फेमस चौक आहे, परंतु ही जी तुम्ही डेव्हलपमेंट पाहून राहिले रिनोव्हेशन सौंदर्यीकरण हे आता करण्यात आलं आहे। पहिले इथं म्हणजे फक्त चौक होता आणि आता हे इथं पानं नसलेलं स्टीलचं झाडसुद्धा त्यानं लावून ठेवलं आहे। रात्री बहुतेक याला लाईट लावत असतील, रात्री येऊन एकदा पाहा लागते। खऱ्या वाघाला पकडण्यासाठी इथं येणं खोटे हरणं उभारून ठेवले आहे। आता सगळ्यांनाच तर नाही, पण जे लोक या कॉलनीमध्ये राहून गेले आहे त्यांना पर्यावरण चौकाचं महत्त्व चांगलंच माहीत असेल। तर ही आहे CBSC पॅटर्नची कॉलनीमधली विद्यानिकेतन स्कूल, पहिलीपासून 12वी पर्यंत। तर 11वी नंतर म्हणजे परभणीवरून जेव्हा मी 12वीमध्ये चंद्रपूरला आलो तेव्हा मी यायला म्हणलं होतं का बा मला ॲडमिशन द्या 12वीला इथं, तर ते म्हणे नाही तुम्ही तेवढे हुशार वाटून नाही राहिले म्हणे, तुम्ही जर नापास झाले तर आमच्या स्कूलचा रेकॉर्ड खराब होईल। तर मी ॲडमिशन घेतली दुसरीकडं आणि या स्कूलचा जो टॉपर होता त्याच्यापेक्षा 1% मध्ये जास्तच मार्क पडला 12वीमध्ये, असं राहते। त्यामुळे कोणाला अंडर एस्टिमेट नाही करायचं। आता तुम्हाला दाखवतो नवीन मार्केट। नवीन काहून तर जुन्याच्या नंतर चालू झालं म्हणून नवीन, पण खरं तर जुन्यामध्येच मजा आहे, नवीनमध्ये काहीच मजा नाही आहे।
कॉलनीमधल्या कर्मचाऱ्यांसाठी इथं दवाखाना बी आहे, म्हणजे सर्दी ताप खोकला जर समजा तुम्हाला काही आलं किंवा एखादं इंजेक्शन घ्यायचं असेल ढुंगणात तर इथं तुम्ही येऊन घेऊ शकता. तर ही आहे आमची शाळा विद्या मंदिर हायस्कूल आणि प्राथमिक स्कूल ऊर्जानगर. इयत्ता पहिलीपासून 9वीपर्यंत मी इथं शिकलो. त्यानंतर 10वीमध्ये माझ्या पप्पानं मला टाकलं विश्वशांती ज्ञानपीठ रहाटी परभणीले. तेला असं वाटलं का तिथं जाऊन तरी मी काही सुधरल दिवे लावल, पण तिथं जाऊनही मी काहीच केलं नाही. तर मित्रांनो, इथे जी मागे दिसत आहे ती आहे माझी शाळा. इयत्ता पहिलीपासून 9वीपर्यंत आम्ही याच शाळेमध्ये शिकलो. त्यामुळे लहानपणच्या जेवढ्या आठवणी आहेत त्या सर्व आठवणी या शाळेमधल्या आहेत. आता या शाळेमध्ये फारशी विद्यार्थी संख्या राहिलेली नाही आहे, त्यामुळे शाळेची दुरावस्था इथे झालेली तुम्हाला दिसून येत असेल. परंतु जेव्हा आमची बॅच या शाळेमध्ये शिकत होती त्यानंतर आणखीन 2 वर्षापर्यंत ही शाळा म्हणजे या एरियामधली सगळ्यात चांगली शाळा होती. आणि इथे अधिकारी लोकांची मुलंसुद्धा, म्हणजे इथे जे अधिकारी आहेत MSABमध्ये इंजिनियर म्हणा किंवा चीफ इंजिनियर म्हणा, असिस्टंट इंजिनियर म्हणा, ज्युनियर इंजिनियर म्हणा, त्या सर्वांची मुलं, कामगारांची मुलं आणि सगळ्यांचीच मुलं याच शाळेमध्ये शिकत होती. परंतु नंतर मग लोकांनी इंग्रजी शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली त्यांच्या मुलांना. आणि त्यामुळे आता या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अतिशय कमी आहे. आजूबाजूची जी खेडी आहे तर त्या खेड्यांमधली मुलंच फक्त आता इथे शिकायला येतात. कॉलनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांची फारशी मुलं आता इथे शिकत नाहीत, कारण असं शाळेची दुरावस्था झाली. शिक्षक वृंद आमच्या वेळी खूप चांगला होता, आता कसं आहे माहीत नाही. परंतु विद्यार्थी संख्याच नाही आहे म्हटल्यावर शिक्षक देखील तितकेसे नसतील असं मला वाटतं. बघू शकता शाळा. विद्यादानाचं काम करणाऱ्या शाळेची एवढी भव्य दिव्य वास्तू अशी भग्नावस्थेत बघताना खरंच मनाला खूप त्रास होतो. आपलं बालपण ज्या शाळेमध्ये घडलं, ज्या शाळेमध्ये आपल्याला भविष्याकडे बघण्याचं बाळकडू मिळालं, ती शाळा आज दुर्लक्षित आहे. आता हे जे हनुमान मंदिर तुम्हाला दिसून राहिलं याला म्हणते मोठं हनुमान मंदिर. आता मी दुपारच्या वेळी इथं आलो त्यामुळे गेट बंद ठेवला आहे. म्हणजे कसं दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवते, 5 वाजता पुन्हा चालू. तर हे आमच्या कॉलनीमधलं स्नेहबंध सभागृह आहे. कोणाची इथं लग्न असन, वाढदिवस असन किंवा मग कोणताही कार्यक्रम असन तर ते इथे ठेवत असतात. म्हणजे मंगल कार्यालयापासून सगळं कॉलनीमध्ये उपलब्ध आहे. आता ज्याचे लग्न समजा इथं झाले असतील त्याने मला कमेंट करा आमचं लग्न इथं झालं आहे म्हणून. तर आज आम्हाला स्नेहबंधमध्ये एका बारशाचं इन्व्हिटेशन होतं, त्यामुळं आम्ही जेवाले स्नेहबंधमध्ये आलतो. तर म्हणजे इन्व्हिटेशन नसताना जेवायला जाणारे माणसं हो आपण, इन्व्हिटेशन असल्यावर सोडतो का? आणि या प्रसंगी मला माझ्या मित्र संकेत पगारे याची बहुत प्रकर्षानं आठवण झाली. इथं अथर्व घुगे त्यांचं जेवण संपवत आहेत. आईस्क्रीमवर त्यांनी ताव मारलेला आहे आणि मी माझं जेवण संपवून बसलेलो आहे. माझ्या मागे आता लोक हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. जेवणाच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पहिल्या पंक्तीला जेवण करून घ्यायचं. माणसाने आयुष्यात 2 गोष्टी कधीच लाजलं न पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जेवण आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट करून सांगा मला. तर इथे आता हळूहळू लोक येत आहेत आणि आपण जेवण करून आईस्क्रीम खाऊन पद्धतशीर बसलेलो आहोत.